पुण्यात विकासाची कागदी घोडदौड, अभ्यासिका, वट्टा मार्केट, हज हाऊस केवळ नावालाच. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या शहरात प्रत्यक्षात मात्र विकासकामांची अवस्था दयनीय असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. अभ्यासिका, वट्टा मार्केट आणि हज हाऊससारखी महत्त्वाची कामे केवळ फाईल्स, आश्वासने आणि उद्घाटनांच्या फलकांपुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप करत ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM चे पुणे शहर प्रतिनिधी मुबीन खान यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे. 2020 मध्ये मोठ्या गाजावाजात प्लॅन पास झालेली अभ्यासिका आजही अर्धवट अवस्थेत आहे. थोडेफार स्ट्रक्चर उभे करून काम थांबले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागाच नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुलांनी अभ्यास करायचा तरी नेमका कुठे, असा सवाल करत खान यांनी माजी नगरसेवकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्यानंद हॉस्पिटल परिसरात हातगाडी व्यावसायिकांसाठी उभारलेले वट्टा मार्केटही नागरिकांच्या उपयोगाऐवजी टाळे, कचरा आणि दारूच्या बाटल्यांसाठीच वापरले जात असल्याचे चित्र आहे. परवाना असलेल्या विक्रेत्यांना जागा न देता हे मार्केट ओळखीच्या लोकांसाठीच राखीव आहे का, असा उपरोधिक टोला खान यांनी लगावला. कष्टकरी व्यावसायिक रस्त्यावर तर मार्केट कुलूपबंद, हा कसला विकास, असा सवाल उपस्थित होत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे 2016 पासून रखडलेले हज हाऊस. 4 कोटी रुपयांचे आश्वासन देऊनही काम अद्याप अपूर्ण असून सध्या ही जागा नशेखोरांचा अड्डा बनल्याचा आरोप करण्यात आला आहे. निधी मंजूर झाला पण काम झाले नाही, मग पैसा नेमका गेला कुठे, असा थेट सवाल उपस्थित होत असून चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे. सत्तेत असाल तरच विकास होतो असे सांगितले जाते, मग इतकी वर्षे सत्ता असूनही ही कामे का झाली नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत AIMIMने पुण्यातील तथाकथित विकासाच्या ढोलकीचा फुगा फोडला आहे. दरम्यान नागरिकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एवढी महत्त्वाची कामे करता आली नाहीत तर पुन्हा अशा माजी नगरसेवकांवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल आता रस्त्यावरच्या चर्चेचा विषय ठरत आहे. येणाऱ्या निवडणुकीत विकासाचा हिशेब मागितला जाणार, हे मात्र निश्चित.